शिवम, कुठे गेला शिवम? कुठे गेला रे? इकडे गेला का हा? शिवम, भल्ला बाई हुसको इकडे तिकडे तुरु तुरु जात राहते, भटकन पडते. पण तू उभं राहायचा भल्ला हरी, चालायचा भल्ला हरी. काय हो बेने, इथे येऊन बसला हा? मी तिकडेच पाहून राहिले, शिवम शिवम करतो. काय दे दे करत? आत्या म्हण बरं आत्या. आत्या म्हणणं येतच नाही तो तर भोंगाण्याले, बोलताच नाही येत. चालता येते तुरु तुरु. बोलता कोण नाही रे? हा, जीभ जाडी आहे तुझी. हा, बाजा बाजा. काय पाहिजे? भूक लागली वाटते म्हणून इकडे आला. काय पाहिजे? दे दे बाजा. भूक लागली वाटते. हा, भूक लागली की अशी मांडी मारून बसतात काय? अरे बापा रे, शाय नाही बाई पोरग. काय देऊ बाबूले आता? पोळी पोळी देऊ का? तेल मीठ पोळी? थांब, तेल मीठ पोळी देतो बाबूले. वाचा वाचा. आई वाचा वाचा करत राहते काय माहित. थांब, दे तुम्ही. भूक लागली वा म्हणून आलं बरोबर इकडे. अरे थांब ना. पळते तर बाई असं पोळ्याची घेऊन लागत त्याले. अरे तू तर झोपला आता. झाली का तुझी झोपा? श्रावणी दिसली तर पाय कसा गेला. श्रावणी इकडे आण बाई त्याला, इकडे आण. त्याला भूक लागली, तू दिसली म्हणून आला तो तिकडे. आण त्याला इकडे, पाहिजे चाललं तिकडे अजून हुसक्या बोळ्याचं. इकडे ना शिवम, जेवा लागते ना. शिव शिव चाल चाल चाल, जेवण जेवण करायचं आणि तुला जेवण. चल तिकडे चल ना. चल मम्मी ते बघ आत्या आवाज देते, माझी मम्मी. चल चल चल. खरे दीदी दिसली तर चालला. आणि चाललं तिकडे पुढे पुढे. मग इकडे जेवण करायचं आहे ना, भूक लागली ना तुला. दीदी दीदी हो ना. दीदी बसते, बस का दीदी, बस दीदी. शिवम जेवते मग शिवमला भूर जो. हो मम्मी, आम्ही ना कृष्णाच्या इथं आहे, तिथं आम्ही खेळून राहिलो. लहान आहे का? लहान लहान लेकरं खेळून राहिली. काय खेळून राहिले आता? अगं मम्मी, काय ग तू लहान आहे का मोठी आहे का? खेळू देत जाणं. आम्ही काय काही नाही, असं बसलोय गप्पा करतोय काही असंच. आता का लप्पन छप्पन तेवढी खेळू शकतो आम्ही, मोठं झालोय ना. लहानपणी खूप मज्जा यायची, आम्ही काही पण खेळायचो, मज्जा यायची. आता काय, आता बसलोय थोडस डिस्कशन चालू आहे, असं करायचं तसं करायचं, पुढं काय करायचं असंच. अरे नाही रे वा, कसलं काय काय निरा बिझी शेड्यूल आहे. तुझं काय बा बिझी शेड्यूल, बिझनेसमॅन आहेस तू. बिझनेसमॅनले कसलं काय रे बा. हा, आमच्यासारखे प्रायव्हेट वाले आहे बा, सगळं बजेट नुसार कारभार करा लागते. बिझनेसमॅनची गोष्ट वेगळीच राहते. अरे काही नाही रे बा, काही बिझनेसमॅन नाही ना, काही नाही. ते बरोबर आहे, ते ज्याचं त्यालाच माहित राहते. काय बा, बिझनेस का सोपा आहे का रे बा? सोपं नाही, लय डोकं दुखी आहे. काय कसलं काय बे, बस लागते झंझट. हे काय का प्रोजेक्ट साठीच तर किती खस्ता का लागतात. सोपं आहे का रे? दिसते ते सगळेच. तुला वाटते माझं लाईफ चांगलं, मला वाटते तुझं लाईफ चांगलं. ते काही नसते. हा या ना वहिनी. म्हटलं चला ना खाली, का बरं आणून देऊ नसता. अरे वरच आणा ना वहिनी, वरच आणा नसता. हाय ना रे अजय, वर करता का खाली चालतं? अरे नाही रे, चल ना खाली. काय वर वहिनीला चक्रा मारायला लावतं. काय वहिनी कसं काय आहे? बरेच दिवस झाले बाबा, भेटही नाही. अहो तुम्ही तर येते नाही बापा आता. पहिले तरी रोजचा चक्कर असे, आता तर येते ना. काय वहिनी, आता कामाधंद्याला लागलं, काय लग्न झालं, आता जबाबदारी आल्या ना. आता का फिरता येते बा? हा, पोरगी शाळेत टाकला, आता पुरीला शाळेत टाकलं ना. यंदा ऍडमिशन झाली तिची पहिल्या वर्गात. गेली का पहिल्या वर्गात? बापरे. पण लेकर मोठेच होतात. कुठे गेले आमचे चंकू मंगू? गेले त्याच्या आप्पाची सोबत बाहेर. एखाद्या दिवशी हिला घेऊन या ना. कल्याणीची माझी तर किती दिवस झाले भेट नाही. हो, ते काय आता ते लेकर काय लेकरायच्या ना, काही कुठे जाणं होत नाही वहिनी, आणि काही नाही ते काय. हो, ते तर आहे, मुलं लहान असले की हायच ते. बरं चाल ना, नाश्ता करू. बरंच कसं काय आला तू, काही सांगितलं नाही अचानकच. अरे रवी, आलो तो तसं तिकडे कामानिमित्तच आलो होतो मी, जसं कामच होतो. म्हटलं फोन लावला, पण म्हटलं फोनवर काय म्हणा. म्हटलं भेटच घ्या. सांग ना मग, काय असं कोणतं काम आहे बाप्पा जे फोनवर सांगू शकत नाहीस? सांग ना काय काय होतं. काय काय प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम नाही. थोडस पैशाचं काम होतं. आता माझ्या पुरीची ऍडमिशन घेतली, चांगल्या शाळेत टाकलं तिले.
तर दर्शक ते डोनेशन हे ते फी तुला तर माहित आहे शाळेचं किती राहते. लागे तर दुसरंही काही आता घरगुती काम चालतातच. तुला तर माहित आहे मा काम प्रायव्हेट काम आहे. दर्शक होतो पैशाचं काम लेका होईल का काही काम. अरे मग काय तू तू एवढा आहे ना किती पाहायचा 2-4 करोड पाहिजेत का बा. काय बोलतो लेका 2-4 करोडचं काय करू बा मी. 50-60 हजार असले तर होते मला काम भागते मग. 60 हजार असले तरी चालतात. काय बाबा मग आता मॅटला काही सांगताच नाही येत बा मोठ्या माणसाच्या मोठ्या गोष्टी. हा तसं सांगून तो राहिला जसं काही 2-4 करोडच पाहिजेत तुले. अरे मग काय काही फोनवरही म्हटलं असतं तर मी तुला गुगल पे केलं नसते काय. हा काय चल नाश्ता करू. 60च पाहिजेत ना टाकून देतो मी तुला फोनवर पाहिजे टाकू म्हणजे कॅशच पाहिजे का चालते ऑनलाईन केलं तर. नाही चालते तसं मी गुगल पे वर आहे ना मा नंबर आहे का तुला जवळ तो त्याच्यावर पाठवले तर चालतात. असतील तुझ्या जवळ तर काही 20 हजार मध्ये कॅश दिले तर चालतात. म्हणजे कसं जाता जाता मी मग पुरीची ऍडमिशन बुक करून टाकतो. ते ती डोनेशन अर्ध भरलं मी अर्ध राहिलं. आणि काही त्याची फी बी आहे 5-6 हजार फी वर भरायला लागते. आणि ते आता पुस्तकं काही ते देऊन राहिले. तर ते 20 हजार असतील तुझ्याजवळ तर असतील तर दे नाही तर मग तू नंतर दिले चालतात. हा, बरं बरं आहेत. मी देतो तुले आता असं कर आपण नाश्ता करू खाली. मग जाऊ मी तुला एटीएम मधून पैसे काढून देतो. हा वा गुरचे गुगल पे करतो तुले. पुरीला चांगल्या शाळेत टाक. हो पोरीला चांगल्या शाळेत टाकले ना. न्यू इंग्लिशला टाकलं त्याच्यानं कसं जरासं चांगली शाळा आहे की नाही ते? हो चांगली शाळा आहे आपल्या इकडची तर चालते ना का. बरं आहे ना एवढाला खर्च आहे नाही रे बेकारच काम आहे का. आता आम्हाला आहे 2-3 वर्षांना आहेच मग पोरगी जाईनच ना हा? हो 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 तुही काय गोष्ट आहे बापा. रावी रावी नाव ठेवलं नाही तिचं. त्या दिवशी माझ्या वहिनीचं स्टेटस पाहिलं तो. ते हिनं दाखवलं मला हिच्याजवळ नंबर आहे वहिनीचा. हे म्हणे रवीची पोरगी म्हणे मग म्हटलं होले का मस्त पोरगी आले का. आता ती आली की मला फोन करजो हा. मी इन कल्याणी की इन पाहिले आम्ही भेटीला येऊ. नक्कीच नक्की फोन करू आणि तू माझ्या सासरवाडीला गेला तर काहीच प्रश्न नाही. पण काही तिकडे जाऊ नको भाडं तोडू खर्च. आता येतेच आपल्या घरी आल्यावर मग काय भेट हा. बरं चाल मग आता खाली वहिनी वाट पाहत असती. हो 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 चाल. रवी आले का? आवाजच देऊन राहिले तुम्ही. या ना या मस्त गरमा गरम इडल्या केल्या आज. बसा आजे. आणि पा आता पुढच्या वेळेस कल्याणीला घेऊन या हं? काय हो माय हे पाहुणे बाई कपडे बाई एका ठिकाणी ठेवतच नाही बाई कयती देखत धुवाचे कोणते होत नाही कयत बिन धुवाचे कोणते होत. बरं मैके लोक माय कपडे घालतही नाहीत बाई वरचे वर धुवा लागतात समजतही नाही. तर आता हे होती वट केलं बाई हेच देतो बाई खाली देतो भिजू घालून. आई वा हो बाई हे लाईन जवळ बाचे कपडे आणून राहिले मी खाली धुवायला थांब. अहो धुवायलाच लागत ना. कालच धुतले कपडे त्याचे आता कोणते आणून राहिले अजून टाकले का ते धुवाले. नाही नाही तर ते अटकेले आहेत मी काय म्हणतो बाय मग ते अटकून ठेवले असते. त्या रोजी तसं झालं ना मग जवळ बा मग माझे कपडे नाही धुतले. ते बाई ते असे काही टाकत नाही धुवाले देतही नाही धुवाले आपल्या हातात की हे धुवून टाका म्हणून अटकून ठेवतात तर ती आपल्याला अंदाज लावा लागते. ते धुईलात काय सांग मी तर तेच आणत होती खाली खाली धुवाले. जाय तिकडे माय. अहो मी कालच धुतले त्याचे कपडे. ते प्रेससाठी राहू दिले तसेच. प्रेसले देऊन देतो नाही तर पाहिजे मग झालं दुपारी तर घरी करीन नाही तर देऊन देईन प्रेसले. आता आनंदाच्या बाबाची लय जमा झाले. पप्पाचाही ड्रेस आहे एक. मग सगळ्याचे देऊन देईन दोघा तिघाचे याचे कपडे. चाल ना खाली नाश्ता घेणं करून मग. हो गेला का तो माणूस कोण होता माय. आवा तो या रवीचा लहानपणीचा दोस्त आहे. लहानपणापासूनचे दोस्त आहेत ते. बापा पहिले तर लय येत जाईल आता लग्न झालं हे झालं थोडस कामाला धंद्याला लागले जराशे येणं कमी झालं. हे तर माय वरचे वर येत लग्नाच्या आधी तर लय लय वेळा येत जाय. अजय रवीचा लहानपणापासूनचा दोस्त आहे. असं का तेच तर म्हणलं लागे जवळ बा त्याला अंदरत लोक घेऊन आले. अन लागे त्या डायनिंग टेबलवर संग बसून नाश्ता केला मी म्हटलं माय कोणतरी जवळच आहे. मी म्हणू कोण नाट्यातलंच आहे का म्हणून काय मी आली नाही पुढे. तेच तर म्हटलं माहित इतके आता मीच तर ती 2-2.5 वर्ष झाली राहून मी आणलं आपण नाही पाहिलं आणलं कोण आहे माय. असं असं दोस्त होय नाही. मला वाटते काहीतरी पैशाचं काम होतं त्याला पैशासाठी आलता वाटते.
अशीन म्हणतात काय बाई, अशीन काही पैशाचं काम. अव रवीचा दोस्तच आहे ना तो. मग काय काय त्यात काय अशीन पैशाचं काही काम तर आला अशीन. चल नाश्ता करून घे बरं तू. ये आता लवकर. अहो मंदा, मी म्हणलं संध्याकाळी काय करतो स्वयंपाकाले. मी काय सांगू, येऊ द्या ना मीनाताईला, करतील त्या काही. आता ते केता येईल वा, ते आल्यावर आता आपण करलं तर काय वया चाललं असं म्हणतो बाई मी. मला गरमी होते, मी गरमीत नाही करत बस. आणि ते एका जणाचा करावं लागते का, किती जणांचा स्वयंपाक करावं लागते, मी एकटी कुठं करणार आहे. तसं पण माझ्या हातचं कोणाला काय आवडते. मी काही केलं तर उगाच मीनाने असं केलं असतं, मीनाने तसं केलं असतं. आणि त्या ताई आल्या की हे काय केलं ते करा लागत होतं. त्या दिवशी मी छान मिक्स वरण लावलं ना, तर किती छान झालं होतं. हा, तर मीनाताईचं हे डाळ घेतली कणोर घ्या लागत होती. हे डाळ कायले वापरली, पहिले कणोर रस वापरायचे. एवढं कुठं किचकटपणा मला नाही आवडत. त्याच्यापेक्षा त्यांचं ते करू द्या. मग त्याच्याने मग मी करत आहे नाही, नाहीतरी ते मीनाताईलाच खूप जास्त राजोटा करायची सवय आहे. काम आहे लई पतीला करू. त्यापासून म्हटलं संध्याकाळचं स्वयंपाकाचे चालूच होते लावून दे. आता ती येईन के दाय करेन के दाय, लेकरू आहे लहान, आलं की 2 मिनिटं लेकराली घ्या वाटते तिले. पाहिजेच लावते, जाऊ दे माहितीकडे आपल्यालाच करायला पडते. आशा आशा, संध्याकाळी काय भाजी करू हो बाई. कर ना बाई, काही कर. काय हाय का भाजीले, काही नाही तर घरचंच कर. तुम्ही खासाल का. बर बाई वा. बाई बाबा काय म्हणतात, तुला हातचं मुगाच्या डाळीचं बेसन कर म्हणतात बाबा. मुगाचं मग मुगाची डाळ भिजूत नाही घातली व. बरं बरं, बाबा खातात का पण लागे. कर ना उलस खातो म्हणतात तर. दे उलशी डाळ भिजू घालून, गरम पाण्यात भिजू घाल. गरम पाण्यात भिजू घातली की लवकर होते. हो हो करतो मी. मलाच बाबा आज लागे सांगितलं. खातात का लागे रात्री चौथी लागे. करतोच म्हणलं एवढं तोंडानं तर. इची माय मुगाची डाळ कायच्यात आहे काय सांगावं माय बाई. ही बाई ते जुनं घर पुरलं बाई, त्याच्यात बाई धडधड पाटलीवर डबे दिसतात. आणि समजती येत माय याच्यातलं काळा त्याच्यात ठेवा काय माय बाई. म्हणा ते त्या दिवशी त्या वरण केलं तर मग ती मुगाची डाळ काय घेतली होती वा. ते तिथंच होती आणि ते वापरा नाही लागत ना. ते मीनाताईनं मला सकल्ला केलता, ही डाळ कशाला वापरून राहिली. आणि ते कोणते कणोर आहे ते कणोर वापरायला लागतात. बरं माय कणोर दिसले होते का बाई तुला. मी कणोर भिजू घालतो, नाही तरी मला मोकळे बेसनच करावं लागतं त्याचं. मला नाही माहिती, बसा शोधत. कोण त्यांच्या याच्यात हात घालणार आहे आणि बसणार आहे शोधत. बरं माय बाई, मी तर शोधतोच माय, मला तर शोधताच येते. अरे देवा चाल बाई. म्हणलं बाबाने एवढं तर करतोच बेसन आज. खातीन तर खातीन एखादा घास. काय बाई काय झालं. इकडल्या याच्यात असते, इकडल्या याच्यात आहेत तिचे काही डबे. काय पाहून राहिला सतू बाई. आली का माय तू. अहो काही नाही माय बाई, ती तुला मुंगाचे कणोर पाळत होती. संध्याकाळी भाजीले म्हणलं उलशेक भिजू घालतो. मग काय व्यसनासारखं करीन, कांदे गिंदे आहेत कांदे चिरून मस्त त्याची भाजी होते म्हटलं. म्हणून ते कणोर भिजू घालायसाठी पाहून राहिले ते बाई. कणोर तिकडे नांगलल्या घरात आहेत ते. कणोर भिजू घालता का, घाला मग. नाही तर मग उलशीक डाळी घालून द्या भिजू. कणोर निशाची राहिले. त्या दिवशी मला तर म्हणा की कणोर भिजू घाला लागत होते, डाळ कशाला वापरली. म्हणजे मला मुद्दा पण बोलता तुम्ही आहे ना. अवा मंदा, त्या दिवशी तर सकाळी टाकलं होतं, मग सकाळी निवडता येत नाहीत का. उलशीक निवडले असते वरण घातलं असतं असं म्हटलं म्या. आता संध्याकाळ झाली, आता ती केदाय निवडतीन आणि केदाय भिजू घालतीन आणि केदाय ते भिजीन. म्हणून म्हणलं की निवडेल डाळ आहे ते वापरा असं म्हटलं. हो हो येते माझ्या लक्षात, सगळं येते. त्या दिवशी मी डाळ घेतली त्याला की डाळ कशाला घेतली, कोणावर वापरायला लागत होतं नसन तसं. काय आहे बाई हे. आता त्या दिवशी सतूबाई सकाळचा टाइम होता म्हणून इले म्हणलं उलशे कणोर घेतले असते निवडले असते तर काय झालं असतं समजा. आता सकाळचाच टाइम होता म्हणून तिला म्हटलं बाय कणोर वापरायला लागत होते. आता एवढ्याच नाही ते कटतात ती आणि मग फालतू रुंग येत राहतात असं म्हटलं बाई. आता सांगा संध्याकाळचा टाइम झाला, म्हटलं तुम्ही कुठे ते कणोर निवडसान म्हणून म्हटलं डाळ वापरा. हाय की नाही उपटपणा, अशी उपटपणाच करत राहते बाई. जा माहितीकडे काही करा. दे बाई दे, काय कणोर दिसेन तर कणोर दे, डाळ दिसेन तर डाळ दे. भिजू घालतो बाई मी याच्यातली डाळ. आता कणोर कुठे निवडसान तुम्ही. आणि तुझ्याच राजोटा करत राहते मंदा जास्तीची. कोणी काय सांगते तर ऐकेल नाही, त्याला तिरको घेते. तिरपट ठोतराची स्वतः तिरकी आहे, तिथे लोक तिरकेच दिसतात. जास्त बोलू नका मी ना बाई, ऐकायला येते म्हटलं मला पण. माझे काही कान बहिरे नाही आहेत. मी राजोटा बिजोटा नाही करत काही. सगळ्या राजोटा या घरात तुम्हीच करता.
मोठे आहा ना, मोठे आहात तर त्याचाच तोरा मिरवता.